आत्मा पूर्णपणे लक्ष सोहम स्मरणे लक्षासी उन्मुनी आणाबारे नरदेहाचे सार्थक सद्गुरु चरणी महाकारणा सरी चौथा देह ज्ञानदेव म्हणे सद्गुरु कृपेने नित्यानित्य रूपे शोध करा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 18 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञित. अर्थात जीव हा जेव्हा आध्यात्मिक अवस्थेमध्ये असतो म्हणजे ब्रह्म ऐक्यासोबत असतो तेव्हा तो स्वतंत्र असतो महाराज. कारण अंश त्या ब्रह्माचा आहे, परब्रह्माचा आहे. मग त्या परब्रह्मच्या अंगी असलेले जे गुण आहेत ते साहजिकच या ब्रह्मामध्ये म्हणजे या जीवामध्ये असतात. परब्रह्म कसं आहे? स्वतंत्र आहे, अनादी आहे, व्यापक आहे, अविनाशी आहे. तेच गुण या जीवाच्या अंगी असतात, ब्रह्माच्या अंगी असतात. मग असं असतं, असं जर आहे तर मग शोक, दुःख, नैराश्य या उपाधी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या उपाधी जीवाच्या ठिकाणी काय येतात? त्याचं एकच कारण आहे महाराज, कर्मफळ. त्या कर्मफळानुसार परब्रह्मानं या जीवाची नियुक्ती केलेली असते. त्या कर्मफळाच्या अनुषंगानं आम्हाला या पृथ्वीतळावर वर्ण व्यवस्था प्राप्त झालेली असते. तो ब्राह्मण असावं, क्षत्रिय असावं, वैश्य असावं का शूद्र असावं, हे कर्मफळाचं त्या कर्मफळानुसारच आहे महाराज. कारण भगवंताने 5000 वर्षापूर्वी बंड पुकारलंय की चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. हे चारही वर्ण अर्जुना मी निर्माण केलेले आहे. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, हे चारही वर्ण मी निर्माण केले आहे. परंतु आम्ही जे समजतो त्या पद्धतीनं नाही, तर कसे गुणकर्म विभागशः. त्याचं संचित जसं असेल, त्याचं कर्मफळ जसं असेल, त्या कर्मफळानुसार तो वर्ण त्याला प्राप्त होतो. आणि ते सत्य आहे महाराज. तसं नसतं तर ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला हॉटेलमध्ये परिस्थितीनुरूप उष्ट्या कब्बशा धुतल्या नसत्या, किंवा शूद्रा घरी जन्मलेला व्यासपीठावर बसून प्रवचन किंवा कीर्तन करू शकला नसता महाराज. आम्ही जी मानतो वर्णव्यवस्था ती भगवंताला मान्य नाही. त्याविषयी भगवंताने बंड पुकारलेला आहे, त्याच वेळेस केलेलं आहे ते की गुणकर्म विभागशः. त्याच्या गुणकर्मानुसार त्याला तो वर्ण प्राप्त होत असतो. त्या वर्णामध्ये जन्माला घालत नाही भगवंत, तो वर्ण त्याला प्राप्त होतो. म्हणून तर आज शूद्र असला तरी तो प्रवचन करतोय, कीर्तन करतोय. ब्राह्मण असला तरी तो वैश्याचं काम करतोय. शूद्राचं प्रसंगी शूद्राचं सुद्धा काम करावं लागतंय त्याला. शूद्र असला तो क्षत्रिय बनतोय. वर्ण जाती परंपरेनुसार ही वर्ण व्यवस्था नाही आहे, ती मोडीत भगवंताने 5000 वर्षापूर्वी काढली. पण आम्ही अजूनही तेच सोंग धरून बसलेलो आहे महाराज. म्हणून जीव हा ईश्वरी तत्वात असतो.
परंतु जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत येतो त्यावेळेस आम्हाला ही भेदवृत्ती दिसते. हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, हा शूद्र आहे, कारण मायेचं आवरण त्याच्यावर चढतं महाराज. हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरं धारण करावे लागतात, वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याला जावं लागतं. कधी तो श्रीमंतीतून असतो, कधी गरिबीतून असतो, कधी सौंदर्य त्याला लाभलेलं असतं, कधी कुरूप अवस्था प्राप्त झालेली असते, कधी तो ज्ञानी असतो, कधी अज्ञानी असतो. हे सगळं काही त्याच्या संचितानुसार चालतं, त्याच्या कर्मफळानुसार चालतं आणि त्यानुसारच त्याला ती परिस्थिती प्राप्त होत असते. म्हणून रडायचं नाही महाराज. अमुक किती श्रीमंत आहे किंवा सुखी आहे या म्हणण्याला काही अर्थच नाही. भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सूचनाम श्रीमंताम घे हे योग भ्रष्ट अभिजायते. श्रीमंत असला तरी तो पूर्वजन्माचा योगी आहे आणि म्हणून त्याला ती अवस्था, ती स्थिती, ती परिस्थिती त्याला प्राप्त झालेली आहे. दरिद्री असेल, पूर्वजन्माचं पातक आहे. भुकेल्याची भूक झाली नसेल, अपेक्षितांची इच्छा पूर्ती केलेली नसेल, आपल्याकरता स्वतःकरताच जगलेला असेल, दुसरा जन्म दरिद्र्यातच मिळणार आहे त्याला. आणि त्या कर्म फळानुसार जे आमच्या वाट्याला येतं आणि जे करावं लागतं त्याला कर्म म्हटलेलं आहे. यालाच भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असं सुद्धा म्हणतात महाराज. कारण या ठिकाणी आम्ही तो व्यापार करण्याकरताच आलो आहे. अगा कर्मे जे उरावे तैती हे सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देह एका या देहाची निर्मिती हे भोग भोगण्याकरता आहे. तो व्यापार आम्ही, मग तो व्यापार करत असताना आम्ही जर पुन्हा संचिताच्या भानगडीत पडलो, काही शिल्लक ठेवण्याच्या भानगडीत पडलो तर पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून कर्मफळच निर्माण होऊ नये अशा पद्धतीनं आम्ही वर्तन करायला पाहिजे. मग कर्मफळ केव्हा निर्माण होत नाही? आम्ही कर्त्याच्या भूमिकेतून जेव्हा बाजूला जातो, अलिप्त होतो, त्यावेळेस कर्मफळ निर्माण होत नाही. आणि याला अतिशय सुंदर उदाहरण मी मागं दिलेलं आहे की कंडक्टरचं उदाहरण याला अतिशय योग्य लागू होतं. पैशानं पिशवी भरली तरी ती आपली नाही, ती ज्याची आहे त्याला सुपूर्द करायचं आहे. तसं प्राप्त झालेलं प्रत्येक वस्तू ही आमची नाही, ती या सृष्टीला त्याच स्वरूपात परत करून आम्हाला या जगताचा एक दिवस निरोप घ्यायचा आहे. निरंक होऊन आम्ही आम्हाला जाता आलं पाहिजे. मग निरंक केव्हा होईल या कर्माशी माझा काही संबंध नाही. भगवंताने सांगितलं, माझ्या ठिकाणी ते घातलेलं आहे म्हणून मी ते करतो आहे, प्रासादिक स्वरूपानं ते करतो आहे. अशा निष्काम भावनेतून जेव्हा आम्ही एखादं कार्य करतो त्यावेळेस ते कार्य ते कर्म राहतच नाही महाराज. तो धर्मच होऊन बसतो. कारण त्यात स्वार्थ नसतो. स्वतः करता आम्ही काही करत नसतो. जे करतो ते लोकोपयोगाकरता, लोकहिताकरता, सृष्टी संवर्धनाकरता आम्ही ते कार्य करत असतो. विध्वंसक किंवा कुणाला इजा पोचल अशा प्रकारचं ते कार्य नसतं. म्हणून ते कर्म न राहता तोच धर्म होऊन बसतो. यावर या श्लोकावर माऊली भाष्य करताना 18 क्रमांकाच्या ओवीत ज्ञानेश्वरीमध्ये अक्षरब्रह्मयोग अध्यायात भाष्य करतात. आणि आकाशाचे निजालेपणे जन्मधर्माते नेने आकारलोपी नेमने नाही काही. अर्थात आणि आकार म्हणजे हे जे शरीर आहे हे जन्मास येतं. कारण आपण बघितलं की आत्मा शरीराचा त्याग करून दुसरा देह प्राप्त करत असतो, दुसऱ्या देहामध्ये प्रवेशित होत असतो. वासांशी जीर्णानी यथाविहाय नवानी ग्रहणाती नरोपराणी. जैसे जीर्णवस्त्र सांडीजे आणि नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. हा आत्मा तितक्या सहजपणे एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेशित होत असतो. म्हणून हे जन्मास आल्यानं जन्मरूपी
परब्रह्म धर्मास जाणत, विकारात्मक धर्मास ते जाणत नाही जेव्हा येतं त्यावेळेस. परंतु मायेचं जसं जसं आवरण होईल त्याप्रमाणे तो मायेच्या अधीन होत जातो. म्हणून परब्रह्म हे काही जन्माला आलेलं नसतं, ते फक्त शरीर घेऊन आलेलं असतं. परंतु मायेच्या प्रभावामुळे आम्ही म्हणतो जन्मला, मरण पावला. अहो, येतं ते शरीर, पंचमहाभूतांनी रचलं जातं, ते शरीर रचलं जातं आणि जाताना आत्मा ते शरीर त्याला परत करून जातं. तेरा तुझको अर्पण या सहज भावनेतून ते निघून जातं पंचतत्वामध्ये. म्हणूनच देह विलीन होत असतो, आत्मा कधीच विलीन होत नाही, जीव कधीच विलीन होत नाही. जीव जातो म्हणतो आम्ही, जीव गेला, प्राण गेला. प्राण जाडला किंवा आत्मा जाडला किंवा पुरला असं कुठं कधी आम्ही म्हणत नाही. त्याचं कारणच ते आहे महाराज. नाशिवंत देह आहे, पंचमहाभूताने रचलेला आहे, तो पंचमहाभूतामध्ये लीन होऊन जातो. आकारात्मक शरीर हे जन्माला येतं आणि नाशही तेच पावतं. म्हणून आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही. आणि आकाराचे ने झालेपणे जन्मधर्माते नेणे, आकार लोपी नेमणे नाही काही. त्याला कधीच जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.